नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. मोदीनंतर योगी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार हा योगी असतील अशी चर्चा असते किंवा समज आहे. परंतु भारताचे गृहमंत्री आणि मोदी यांचे खूप नजीक असलेले जवळचे मित्र, सहकारी अमित शहा यांचं जर 2-4 वर्षापासूनचं जर राजकारण तुम्ही जर बघितलं, तर आपल्याला हे स्पष्ट जाणवेल की मोदी यांना पर्याय म्हणून किंवा मोदी यांचा राजकीय आणि भाजपचा एक उत्तराधिकारी पर्याय म्हणून अमित शहा स्वतःला रिप्रेझेंट करू पाहत आहेत. याबद्दल माझे काही 2-3 निरीक्षण आहेत, ते मी तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही मागच्या काही मुख्यमंत्र्यांची निवड पाहिली. 3-4 वर्ष म्हणल्यापेक्षा जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भाजप चालवतात तेव्हापासून जर तुम्ही मुख्यमंत्र्यांची निवड जर बघितली, तर असे मुख्यमंत्री निवडण्यात आलेले आहेत, ज्यांचा दर्जा हा दुय्यम आहे, त्यांचा जनाधार, लोकाधार हा कमी आहे किंवा त्यांना वेळोवेळी वारंवार केंद्राच्या चकरा माराव्या लागतील. दिल्लीची जी हुजुरी करावी लागेल किंवा ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीसमोर एकदा जावं लागेल, विचारविनिमय करावा लागेल. म्हणजे एक असा मुख्यमंत्री निवडा, जो राज्य चालवण्यासाठी सक्षम असेल, चांगला प्रशासक असेल, परंतु त्याच्याकडे पूर्ण ताकद नसेल. एक प्रशासक म्हणून मुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे. तुम्हाला जर उदाहरण अधिक जर बघायचे असतील तर आत्ता हरियाणाचा मुख्यमंत्री बघा, मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बघा, राजस्थानचा मुख्यमंत्री बघा, यामध्ये अमित शहा यांची पकड दिसते. कोलकात्याचे किंवा बंगालचे जे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी, आत्ता बिहारचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी, यांची राजकीय आणि यांचं वैयक्तिक बॅकग्राऊंड जर आपण बघितलं तर ते गृह मंत्रालयाशी निगडीत आहे. म्हणजे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याचं साठलोटं नक्कीच केंद्रीय गृहमंत्र्यांशी असलं पाहिजे. म्हणजे राज्याचा जो चालक असतो, मालक असतो किंवा प्रथम व्यक्ती असतो, तो सुद्धा आपल्या प्रभावाखाली असला पाहिजे असा अमित शहाचा प्रयत्न असतो. आणि भाजप हा तथाकथित लोकशाहीवादी पक्ष आहे, संघटनेच्या आधारावर चालणारा पक्ष असं म्हटलं जातं. परंतु निर्णय कोण घेतं, कसं घेतं, 2-3 लोकच घेतात. ती पार्लमेंटरी जी कमिटी आहे ती निवडणुकीपुरती आहे, उमेदवाराची निवड होते. परंतु जेव्हा मुख्यमंत्री वगैरे किंवा असं मोठा संघटन प्रशासक वगैरे निवडायचं काम येतं तेव्हा 2-3 लोकच निर्णय घेतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा स्वतःला एक गुड पार्लिमेंटेरियन, एथिकल पर्सन रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांच्या दिमतीला इलेक्ट्रॉनिक मीडिया तर आहेच, परंतु सोशल मीडिया, वेगवेगळ्या एजन्सीज, नंतर वेगवेगळे कन्सल्टंट, असे यावर चिकार पैसा खर्च केला जातो हजारो कोटींमध्ये. भाजपकडे जरी आता ऑफिशियली 10,000-12,000 पर्यंतची प्रॉपर्टी जरी असली तरी वैयक्तिक अमित शहा यावर किती खर्च करतायत, तसे सगळेच नेते खर्च करतायत. पण जर तुम्ही व्यवस्थित ध्यान देऊन बारकाईने जर बघितलं तर तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त कोण येते तुमच्यासमोर, तर ते अमित शहा येतात. तर म्हणजे एक सूक्ष्म स्तरावर किंवा मायक्रो प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा सुरू आहे, फक्त वरच्या लेवलला नाहीये. म्हणजे गुड पार्लिमेंटेरियन बघा, सोशल मीडियाची स्ट्रॅटेजी बघा, मुख्यमंत्र्यांची जी आपण ज्याला म्हणतो की सिलेक्टेड सीएम, हे सुद्धा अमित शहा यांच्या प्रभावाखालचे आहेत किंवा त्यांच्या मर्जीतले आहेत. प्रभावाखालचे मर्जीतले नसले तरी असे निर्णय त्यांना घेता येणार नाहीत जिथे त्यांना दिल्लीला आल्याशिवाय जमणार नाही. एक. आणि दुसरं म्हणजे जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात प्रस्ताव येतो तेव्हा अमित शहा बोलतात. वक्फ बोर्डाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अमित शहा बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेव्हा विश्वासदर्शक ठराव आला तेव्हा त्यांची बाजू मांडण्यासाठी लोकसभेत अमित शहा बोलतात. नंतर आता जेव्हा वुमेन्स बिल आलं होतं आरक्षणाचं, महिलांना राजकीय आरक्षणाचं, तेव्हा सुद्धा अमित शहा बोलतात. असा एक माणूस जो ज्याच्याकडे एक ऑडिटरी स्किल नाहीये, म्हणजे चांगलं बोलतात परंतु एक गुड ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, गुड पार्लिमेंटेरियन होण्यासाठी जे एक बॅकअप लागतं, डाटा बॅकअप लागतं, विचारांची मांडणी लागते, तुमच्यामध्ये असं की सर्व खासदारांमध्ये वेगळेपण दिसावं लागतं. तर आता एक ॲग्रेसिव्ह हिंदुत्ववादी लीडर, एक असा नेता ज्याला काही दिवसाआधी गुजरातमध्ये तडीपार करण्यात आलं होतं, ती इमेज बाजूला डावलून किंवा ती इरॅडिक्ट करून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ती इमेज नाहीशी करून एक गुड पार्लिमेंटेरियन इमेज बनवण्यासाठी अमित शहा प्रयत्न करतायत. कदाचित ही मोदी यांची इच्छा असावी नसावी याबाबतीत मला अधिकृत माहिती नाही किंवा एवढा मी तज्ञही नाही त्या बाबतीतला, परंतु हे असे काही निरीक्षण आहेत, यातून ही गोष्ट सिद्ध होते की अमित शहा स्वतः वैयक्तिक तरी प्रयत्न करतायत की नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार किंवा भाजपचा चालक मालक मीच असेल याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत.
येणाऱ्या काळात जर आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये केंद्रात दिसले तर नवल वाटायला नको. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जर म्हणावा तसा परफॉर्मन्स केला नाही तर ते भारताच्या पंतप्रधानाची जी शर्यत आहे, उमेदवारी आहे, यातून ते आपसुकच मागे पडतील. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत. हे जस्ट माझे काही ऑब्झर्वेशन आहेत. कदाचित हे चुकीचे सुद्धा असू शकतील, यावर तुमचं काही सुद्धा वेगळं मत असू शकतं. धन्यवाद.